प्रमोद, आपण बघतोय गेल्या कित्येक वर्षांपासून साईबाबांची पूजा केली जाते, अर्चना केली जाते, मात्र यावेळेस अचानक अशा प्रकारचा निर्णय घेतला जातोय, मूर्तीचं विसर्जन सुद्धा केलं जाणार आहे. नेमकं काय घडतंय काशीमध्ये? शेजल अगदी बरोबर आहे. 2 दिवसापासून खरं तर वाराणसीमध्ये साईबाबांच्या मूर्ती ज्या आहेत त्या मंदिरामधनं काढल्या जात आहेत आणि त्या मूर्ती ज्या आहेत त्या गंगेमध्ये देखील विसर्जित केल्या गेलेल्या आहेत. सनातन रक्षक दल या संघटनेच्या वतीनं खरं तर या मूर्ती काढल्या गेलेल्या आहेत. शेजल आतापर्यंत जवळपास 14 मंदिरांमधनं ह्या मूर्ती काढल्या गेलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं हे आहे की साईबाबा हे मृत होते आणि मृत व्यक्तीची पूजा कुठल्याही मंदिरामध्ये होऊ शकत नाही. ती पूजा ही घरामध्ये होऊ शकते. त्यामुळे साईबाबांची पूजा घरामध्ये होऊ शकते, मंदिरामध्ये होऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही या सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या काढत आहोत. अशा पद्धतीची भूमिका सनातन रक्षक दलाची आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मंदिरामध्ये फक्त सूर्य, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती यांच्याच मूर्तींची जी आहे ती स्थापना केली जाऊ शकते. त्यामुळे साईबाबांच्या मूर्तीची स्थापना मंदिरामध्ये केली जाऊ शकत नाही असं म्हणत खरं तर रविवारपासून या मूर्ती मंदिरामधनं काढल्या गेल्या आहेत. सनातन दलाच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे की मंदिर प्रशासनाची परवानगी घेतलेली आहे, सगळ्या गोष्टींची प्रथा परंपरानुसार पूजा केली गेली आणि त्यानंतर ज्या मूर्ती ज्या आहेत त्या मंदिरातनं बाहेर काढल्या गेल्या. या मूर्ती मंदिरातनं बाहेर काढताना शेजल त्यावरती पांढरा कपडा लपेटला गेलेला होता आणि त्या मूर्ती आता गंगा नदीमध्ये देखील विसर्जित केल्या गेल्या आहेत. साईबाबांच्या या मूर्ती काढल्यामुळे खरं तर राजकारण देखील तापताना बघायला मिळते. सत्ताधारी उत्तर प्रदेशातील भाजप असेल किंवा विरोधी पक्ष समाजवादी पक्ष असेल, या दोन्हीमध्ये खरं तर आता आता खरं तर प्रमोद, या संदर्भात पुढे नेमका काय निर्णय घेतला जातो हेही बघावं लागणार आहे. धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी. तर शिर्डी संस्थाननं मात्र काशीमधल्या ब्राह्मण सभेनं केलेल्या या कृत्यावर आक्षेप घेतलेला आहे. हिंदू धर्मात संतांचा सन्मान केला जातो असं यावेळेस त्यांचं म्हणणं आहे. हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे संतांचा सन्मान करा, त्यांचा अवमान करू नका. त्यामुळे कुठल्याही कोणाच्या भक्ताच्या आस्थेला या ठिकाणी ठेस लागल, त्याच्या भावना दुखावल्या जातील असं कुठलंही काम आपण करू नये अशी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. साईबाबा हे सगळ्या धर्माचे प्रतीक आहेत. त्यांना काही असं वैदिक धर्मच लागत होता किंवा मुस्लिम धर्म लागत होता असं त्यांनी कधी ठरवलं नाही. तर सनातन धर्माप्रमाणे सर्व पूजा बाबांनी ध्येयधारी होती तेव्हापासून चालत आलेलं आहे. म्हणून आज सुद्धा आम्ही ती परंपरा जपायचं काम करतो. मग संत हा परमेश्वर आहे आणि ही आमची परंपरा आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी संतांना पूजनीय म्हणून कर्मकांडाप्रमाणेच बाबांची पूजा केली जाते. तर आपण बघतोय वाराणसीमध्ये आता साईबाबांच्या ज्या मूर्ती आहेत त्या सर्वांचं विसर्जन केलं जाणार आहे. 14 मंदिरांमधून या मूर्ती ज्या आहेत त्या आता बाहेर काढण्यात आलेल्या आहे. केंद्रीय ब्राह्मण सभेने साईबाबांना विरोध केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.